19च्या पराभवानंतरची 5 वर्ष ही माझ्या जीवनामध्ये खूप वेगळी होती, कठीणच होती, ती सोपी नव्हतीच. कारण मी बोलू किंवा नाही बोलू, मी चर्चेचा भाग होते. म्हणजे मला काही मिळेल हे क्वेश्चन मार्कवर 8 दिवस जायचे आणि मिळालं नाही मग का, याच्यावर मोठे मोठे टॉक शोज व्हायचे. जात बघून कधी कामच केलं नाही माझ्या जीवनात. कारण जेव्हा मी राजकारणात पहिलं पाऊल ठेवलं ना, तेव्हा मला म्हणजे त्रास व्हावा म्हणून असा प्रचार केला गेला की हिची आई ब्राह्मण आहे, ही ओबीसी कशी असू शकते. अक्षरशः लोकांनी वाह्यात लँग्वेजमध्ये ह्या गोष्टी बोलल्या, ते मी सहन केलेलं आहे. त्यामुळे जातीवादाविषयी माझ्या घरात कधी वातावरणच नव्हतं, कारण मी त्या आंतरजातीय विवाहाच्या घराच्या वातावरणात वाढलेली आहे. रमेशप्पा कराड जेव्हा उभे राहिले तेव्हा सुरेश धसे मराठा समाजाचे, त्यांच्यासाठी मी रमेशप्पा कराडांना माघार घ्यायला लावून त्यांची निवडणूक लढली. पाथर्डीमध्ये वंजारा समाजाचा उमेदवार राष्ट्रवादीचा असताना मराठा समाजाच्या मोनिका राजे यांना निवडून आणण्यासाठी मी निवडणूक लढली. हे मला जन्मामध्ये कधी भासलंच नाही की आपण ह्या जातींमध्ये भेद केला पाहिजे. बहुजनांच्या व्याख्येमध्ये मराठा समाजही धरलाच होता ना, की आता जसं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, मराठी मनाला अत्यंत त्याचं समाधान झालेलं. समोरचे टीका करतात की हे तुम्ही निवडणूक समोर ठेवून करताय, पण मी म्हटलं तुम्ही पण अनेक निवडणुका लढलात, 75 वर्ष झाले स्वातंत्र्याला, तुम्ही पण 60 वर्ष सत्तेवर होतात, अनेक निवडणुका लढलात, मग तुम्ही का नाही तेव्हा हे निर्णय घेऊ शकलात. लोकांना प्लीज करण्यासाठी घेतले असते तरी चाललं असतं. पुन्हा नेतृत्व करावं महाराष्ट्राचं किंवा जी काही जनतेच्या मनातली इच्छा असते मुख्यमंत्री पदाची, त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? आम्ही एक 2 लोक जातं ह्याच्याकडे कशाला लक्ष ठेवतोय. आम्ही अख्खे पक्ष हे सोबत घेतलेले आहेत. म्हणजे 40 आमदार एकेका पक्षाचे आमच्याकडे आले, तर एखादा जाणार ना. म्हणजे जेव्हा आमच्याकडे गंगाळ भरून आले तर त्याच्यात वाटी भरून जाणारच ना. आता दसरा मेळावे 2 झाले जिल्ह्यामध्ये, हे दिसतंय मला, पण आमची तर परंपरा आहे, आम्ही अनेक वर्ष करतोय. ते करतायत तर मी काही म्हणू शकत नाही का करतायत, तर त्यांच्या चॉईस आहे. पण त्या मेळाव्याचा आम्हाला काही कुठल्याही प्रकारे नकारात्मकता नाही किंवा तो का होतोय असा आमच्या मनामध्ये प्रश्न देखील नाही. आम्ही आमची परंपरा जपतोय. समोर 10 लोक आले, 10,000 आले, नाही तर 10 लाख आले, मला तिथे जाणंच आहे. कोणीतरी खोडी काढण्यासाठी ते मला चिकटवलं की पंकजा मुंडे स्वतःला मुख्यमंत्री समजतात, तर मी त्या व्यक्तीला सुद्धा म्हणलं की तुम्ही मला हे चिकटवलं तर हा माझा एके दिवशी सन्मान होईल, हा अपमानजनक विषय नाही. तर जेव्हा मी रस्त्यात जात असते कुठे, तर कोणीतरी कुजबुजतं मध्येच की कोण आहे, तिचे सेल्फी घेत आहेत सगळे, एखादा हिंदी भाषिक एकदम पटकन नाही ओळखलं, अरे वो मुख्यमंत्री बनने वाली थी ना महाराष्ट्र की, असं कोणतरी म्हणतं. तर मी म्हणते ज्यांनी माझं वाईट करण्यासाठी ह्या बातम्या पसरवल्या त्याचे खूप आभार. राज्याच्या निवडणुका आता तोंडावर आलेल्या आहेत आणि सगळेच पक्ष तयारीला लागलेले आहेत. प्रत्येक पक्ष आपापली धोरणं आखतंय. सभा आता वाढायला हळूहळू सुरुवात होईल. राहुल गांधींपासून मोदींपर्यंत सगळ्यांचे दौरे बघायला मिळतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण वेगवेगळ्या पक्षातल्या नेत्यांशी बोलतोय, त्यांच्या भूमिका समजून घेतोय. आणि आज बोलभिडू चर्चामध्ये भाजपच्या आमदार पंकजाताई मुंडे आहेत. ताई, तुमचं स्वागत आहे बोलभिडूमध्ये. थँक्यू व्हेरी मच. खरं तर बरेच दिवस झालं आपला हा योग जुळून येत नव्हता आणि अखेर तुम्ही आमदार झाल्यानंतर आज आपण बोलभिडूवरती बोलतोय. पहिलाच प्रश्न हा आहे की गेली 5 वर्ष ती आमदारकी नव्हती किंवा कुठलंही सभेचं किंवा परिषदेचं ते पद नव्हतं, तर 5 वर्षांनंतर पुन्हा एकदा सभागृहाचं पद मिळाल्यानंतर कसं वाटतं? पहिली रिॲक्शन तुमची काय? पहिली रिॲक्शन माझी यावेळी वेगळी होती, कारण आमदारकी हा एवढा मोठा माझ्यासाठी अजेंडा कधी नव्हताच. परंतु लोकसभेनंतर झालेल्या घटना, माझ्या पराभवानंतर झालेल्या आत्महत्या, यांनी मी खूप अस्वस्थ झाले होते इमोशनली सुद्धा. आणि मला गिल्टी फील होत होतं की आपल्या लोकांचं आपल्यावर एवढं प्रेम आहे आणि आपण त्यांचं समाधान त्यांना पोचत नाही आहे, आणि त्यामुळे मी खूप अस्वस्थ होते. त्यामुळे मला जेव्हा आमदारकी मिळाली तेव्हा मला असं वाटलं की त्या सगळ्या 5 लोक ज्यांनी स्वतःचा जीव गमावला, तर 2 वाचवू शकलो आम्ही त्यातले, म्हणजे तर अशा परिस्थितीमध्ये आनंद फार झाला नाही, पण असं समाधान झालं की एवढे दिवस आक्रोश करणाऱ्या लोकांना काहीतरी गुलाल उधळण्याचं साधन मिळालं. पण इतकी ती 5 वर्ष म्हणजे राजकारणात तुम्ही जवळजवळ 20 ते 22 वर्ष सक्रिय आहात. आता गोपीनाथ मुंडेंचं राजकारण तुम्ही बघितलेलं आहे, जवळून घरात राजकारण बघितलेलं आहे, त्याच्यानंतर आमदारकी, आणि 5 वर्ष अशा एखाद्या पदापासून दूर राहणं हे किती अवघड होतं आणि तो काळ जो होता तो तुमच्यासाठी कसा होता? खरं तर 2004 मी काम करायला सुरुवात केली. 9 मी निवडणूक लढले, 14 निवडणूक लढले, दोन्ही निवडणुका जिंकले, आणि प्रीतमताईंच्या 2 लोकसभा मी स्वतः हाताळल्या एक हाती आणि त्याही जिंकल्या.
आणि 19च्या पराभवानंतरची 5 वर्ष ही माझ्या जीवनामध्ये खूप वेगळी होती. कठीणच होती ती, सोपी नव्हतीच. कारण मी बोलू किंवा नाही बोलू, मी चर्चेचा भाग होते. म्हणजे मला काही मिळेल हे क्वेश्चन मार्कवर 8 दिवस जायचे आणि मिळालं नाही मग का, याच्यावर मोठे मोठे टॉक शोज व्हायचे. तर हे जे अटेन्शन मला मिळालं होतं, त्या अटेन्शनमध्ये माझ्या लक्षात आलं की मागच्या 5 वर्षात 9 ते 14 मध्ये जे नकारात्मकता होती ती पूर्ण धुवून निघाली. जेव्हा मी स्ट्रगल करत होते तेव्हा माझ्याबद्दलची नकारात्मकता संपत गेली. हे माझ्यासाठी सकारात्मक विषय होता. आणि मला डिग इन केलं माझ्या लिडरशिपमध्ये. तुमच्यासारख्या जे लोक नॅरेटिव्ह सेट करतात किंवा जे एक रिसर्च करून आपलं स्क्रिप्ट बनवतात, या सगळ्यांनी माझ्याबद्दल जे लिहिलं बोललं ते मला खूप असं हृदयाला भिडलं. आणि मी असा विचार केला की वाईटात चांगलं. आणि दुसरं मला खूप अनुभव मिळाला तो म्हणजे क्रीम लीडर्स बरोबर वावरण्याचा. कारण दिल्लीमध्ये मी गेल्यानंतर मी शिवराजजी चव्हाण, वसुंधराजे सिंधिया, रमण सिंग म्हणजे भाजपाच्या क्रीमला जवळून पाहण्याचा अनुभव मिळाला. तिथे सगळ्यात मी लहान वयाचे होते, पण मला इतक्या मोठ्या अनुभवी लोकांवर काम करता आलं. तर तो कठीण काळ नक्कीच होता, पण तो काळ मी सकारात्मकतेने घालवला. पण ताई, जशी 5 वर्षामध्ये तुम्ही दिल्लीमध्ये होतात, त्या ठिकाणी मग विनोद तावडे सुद्धा होते, त्यांना सुद्धा मोठी संधी मिळाली. दिल्लीच्या राजकारणात पंकजा मुंडे रमल्या नाहीत का तितक्या? महाराष्ट्रात ते एक परत येणं किंवा महाराष्ट्राच्या राजकारणाचं भविष्य काळामध्ये नेतृत्व करणं, अशा ज्या काही संधी आहेत तुम्हाला, तर ती एक चर्चा सातत्याने व्हायची. आता पंकजा मुंडे दिल्लीला गेल्या तर आता तिथं सेटल होतील का? पण आम्हाला असं बघायला मिळालं की विनोद तावडे भाजपची पहिली यादी लोकसभेला घोषित करताना बघायला मिळाले, पण पंकजा मुंडे अजूनही महाराष्ट्राच्या राजकारणातच इच्छुक आहेत जास्त. विनोदजींना महामंत्री पद दिलं, त्यांना प्रभारी पद दिलं आणि विनोदजी पूर्णपणे दिल्लीला म्हणजे शिफ्ट झाले 5 वर्षासाठी. तसं लिटरली मला शिफ्ट होता आलं नाही. कारण म्हणजे माझे मागे एवढे म्हणजे काय म्हणतात, एवढं लेकूरवाळा नेता आहे मी की इतके माझ्या मागे व्याप होते. कारखाने, सहकारी बँका, ग्रामपंचायतच्या निवडणुका, सोसायटीच्या निवडणुका, मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, ह्या सगळ्या निवडणुका मला हाताळावं लागतात. हॅव्हिंग अ मतदारसंघ, हॅव्हिंग अ कमिटेड वोट बँक. तर अशा परिस्थितीमध्ये मला सतत लोकांमध्ये राहावं लागतं आणि ते लोक नाही दिल्लीला येऊ शकत. तर मी त्यांना एकदम अधांतरी सोडून नाही जाऊ शकत होते. म्हणून मी मध्य प्रदेशमध्ये जास्त वावरले आणि जे कामं मला पक्षाने दिली ती केली, तो अनुभव घेतला. आणि बाकी मग मी माझ्या लोकांमध्येच असायचे. माझं मुंबईचं जे मुंडे साहेबांचं कार्यालय आहे ते मी 2019ला पडल्यानंतर त्याचं इनॉग्रेशन केलं आणि ते भरभरून ते दुथडीवरून त्या कार्यकर्त्यांची तिथे गर्दी असते. ज्याला कोणी भेटू शकत नाही, ज्याची ऐपत नाही, ज्याची पत नाही, तो आपल्याकडे आला पाहिजे याच्यासाठी आपण राजकारणात आहोत, हे बाबांनी मला सांगितलं होतं. आणि म्हणून तिथे आलेला फाटका माणूस असू, मोठा माणूस असू, आम्ही त्यांना त्याचं काम होऊ नको आम्ही करण्याचा प्रयत्न करतो, हे काम मी करत राहिले. त्यामुळे मी दिल्लीत संपूर्णतः शिफ्ट होऊ शकले नाही, कारण माझ्या मागे खूप वेगळे होते. पण हे बीडचं राजकारण नक्की काय? म्हणजे मी लोकसभा निवडणुकीच्या वेळेस सुद्धा बीडमध्ये गेले होते आणि मला सगळ्या तिथल्या पत्रकारांनी असं सांगितलं की तुला बीडचं राजकारण समजून घ्यायचं असेल तर तू कुठल्याही पानटपरीवर जा, तू असेच लोक एका ठिकाणी गप्पा मारत बसले तिथं जा, तू कुणालाही विचार, प्रत्येक माणूस तुला राजकारणावर बोलताना दिसेल. तर हा जो काही राजकारणाचा पोत आहे तो संपूर्ण महाराष्ट्रापेक्षा खूप वेगळा, म्हणजे प्रत्येक माणूस राजकारणावर बोलू शकतो. खूप हुशार आहे. जसं तुमच्या टीममध्ये प्रत्येक माणूस हा रिसर्च करतो आणि लिहितो, स्क्रिप्ट लिहितो किंवा कंटेंट रायटर आहे, तसं आमच्या बीड जिल्ह्यामधला प्रत्येक माणूस हा पॉलिटिकल ॲनालायझर आहे असं म्हणायला हरकत नाही. कदाचित दुष्काळी भाग आहे, फार कमी काम आहे, खूप सारं स्थलांतर आहे, त्यामुळे राजकीयदृष्ट्या जागरूक माणूस होतो. जिथे कमतरता असते, पाण्याची कमतरता आहे, पावसात झाला तर योग्य वेळी होतो, धान्य उगवतं, शेतकऱ्याला अडचण आहे, अशा आम्ही भौगोलिक परिस्थितीत अडकलेलो असल्यामुळे तिथले लोक खूप, मला वाटतं खूप स्मार्ट झाले, स्ट्रीट स्मार्ट झाले आणि राजकीय गोष्टींकडे त्यांचा नक्कीच कल आहे. आम्ही नेहमी म्हणतो की त्यांचं प्रत्येकाचं बाकीचे बिझनेस साईड बिझनेस आहे, पॉलिटिक्स हा मेन बिझनेस आहे. पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बीडचं राजकारण किंवा बीड लोकसभा गाजली ती वेगळ्या कारणामुळं, मराठा विरुद्ध ओबीसी अशी थेटपणे लढत खरं तर आपण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी बघितली, पण मूळतः बीडमधलं राजकारण फार उफाळून आलं होतं. तो संघर्ष खूप टीकेला पोहोचला होता, एकमेकांवर होणारी टीका आणि मग त्याच्यामधनं जातीच्या राजकारणाची अगदी भांडणं अगदी चव्हाट्यावर आली होती.
तर ही बीडची निवडणूक तुमच्या दृष्टीनं नेमकी कशी झाली? नाही, मला ते निवडणुकीला बघायचा माझा अँगल वेगळा होता, कारण मी पालकमंत्री म्हणून 5 वर्ष जेव्हा जिल्ह्यात काम केलं होतं, मला कधीही जाती दुजाभाव वाटला नाही, कारण जात बघून कधी कामच केलं नाही माझ्या जीवनातून. कारण जेव्हा मी राजकारणात पहिलं पाऊल ठेवलं ना, तेव्हा मला म्हणजे त्रास व्हावा म्हणून असा प्रचार केला गेला की हिची आई ब्राह्मण आहे, ही ओबीसी कशी असू शकते. अक्षरशः लोकांनी वाह्यात लँग्वेजमध्ये या गोष्टी बोलल्या, ते मी सहन केलेलं आहे. त्यामुळे जातीवादाविषयी माझ्या घरात कधी वातावरणच नव्हतं, कारण मी त्या आंतरजातीय विवाहाच्या घराच्या वातावरणात वाढलेली आहे. मग मी जेव्हा राजकारणात जन्मले तेव्हा मला लक्षात आलं की अच्छा, माझी आई ब्राह्मण आहे, मी ओबीसी नाही, अशा प्रकारचा प्रचार होतोय. आता जेव्हा अशी परिस्थिती राजकारणात पहिल्यांदा उभी राहिली, कधी कधी होते मागेही झाली, तेव्हा अचानक ही ओबीसी आहे असं म्हणायला लागले लोक. म्हणजे हा जो प्रवास मी केला आहे तो प्रवास फार खडतर होता. आणि मी जातीय राजकारण पाहिलं नाही असं नाही, पण त्याला एक काय म्हणतात प्रोटोकॉलची किनार होती, थोडंसं अंडर द कार्पेट होतो, पण ते आता एकदम उफाळून वर आल्यासारखी परिस्थिती या काळात झाली. आणि डायरेक्ट बोललं गेलं. मी तर नाही बोलले कोणाविषयी वाईट, उलट आंदोलकांना थांबून मी ॲड्रेस केलं, बोलले त्यांच्याशी. कोणाच्या जातीला हीन दाखवलं ही नाही मी, पण नक्की या परिस्थितीमध्ये असे प्रचार झाले की हे किती लोक आहे, त्यांची संख्या काय वगैरे, असं म्हणजे जे कधीच मला जाणवलं नाही. हो, त्या काळामध्ये सोशल मीडियावरती ज्या काही व्हायरल गोष्टी झाल्या होत्या, मग बीड जिल्ह्यामध्ये किती अधिकारी आहेत वंजारी समाजाचे, किंवा कशा पद्धतीनं एक प्रकारचं जातीय ध्रुवीकरण केलं जाते, किंवा निवडणुकीसाठी लोक आणली जातात गावागावातनं, असा एक प्रचार झाला होता त्या. बघ, या सगळ्या सोशल मीडियावर कोणी काहीतरी लिहिलं आणि त्या प्रचाराला काही तथ्य आणि अर्थ नसतो. आता मी जेव्हा बीड जिल्ह्याची पालकमंत्री होते, माझे कलेक्टर नवल किशोर राम होते, जे म्हणजे कॅडर महाराष्ट्र आहे, ते काही कुठल्या जातीचे होते. माझ्यानंतर देवेंद्र सिंह कलेक्टर आले, ते कुठल्या जातीचे होते. रेड्डी म्हणून SP होते, त्याच्यानंतर अजून रेड्डी एक पोद्दार म्हणून आले, ते SP आले. माझे थोरात म्हणून तेव्हाचे माझे सिव्हिल सर्जन होते, ते मराठा समाजाचे होते. फक्त एक GP जे होते गव्हर्नमेंट लीडर, त्यांचं मेरिटच होतं. गव्हर्नमेंट लीडर असे नाही जात की A वरून Z वर जात आहेत, त्यांचं मेरिटप्रमाणे ते वंजारीच नाव होतं आणि ते गव्हर्नमेंट लीडर वंजारी होते. बाकी कुठले अधिकारी वंजारी नव्हते. माझा PWDचा इंजिनियर नव्हता, कोणीच नव्हतं. हे सगळं कोण म्हणलं मला तर कळतच नाही. उलट रमेशप्पा कराड जेव्हा उभे राहिले तेव्हा सुरेश धसे मराठा समाजाचे, त्यांच्यासाठी मी रमेशप्पा कराडांना माघार घ्यायला लावून त्यांची निवडणूक लढली. पाथर्डीमध्ये वंजारा समाजाचा उमेदवार राष्ट्रवादीचा असताना मराठा समाजाच्या मोनिका राजे यांना निवडून आणण्यासाठी मी निवडणूक लढली. हे मला जन्मामध्ये कधी भासलंच नाही की आपण ह्या जातींमध्ये भेद केला पाहिजे. बहुजनांच्या व्याख्येमध्ये मराठा समाजही धरलाच होता ना. जे राजकारण आम्ही करतोय बहुजनमध्ये सगळेच आले ना. त्यामुळे अचानक हे विषय झाले. पण कधी कधी कसं असतं, एखादा विषय इतका पेटतो ना की त्याला असं ते डोक्यामध्ये सनक जाते लोकांच्या. तसं झालं. अक्षरशः माझ्या मतदानाच्या दिवशी खूप कार्यकर्ते फोन करून मला रडले की ताई, यावेळी आम्ही वाहवत गेलो, आम्ही मतं नाही दिले तुम्हाला, पण आमच्या काय मताने तुम्ही पडता का. पण जेव्हा पडले तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं. मराठा समाजाचे कार्यकर्ते म्हणले, ताई आम्हाला वाटलंच नाही हो तुम्ही पडताल, आम्हाला वाटलं आमच्या 10-20 मतांनी काय होईल, आम्ही खूप पण मी त्यांना दोष देत नाही, प्रसंगच असा तयार झाला होता. त्यामुळे ते काही कोणाला दोष मला वाटत नाही द्यायची गरज आहे. मराठा, OBC, SC, ST हे तुकडे पाडून राजकारणी, स्वार्थी राजकारणी राजकारण करायचा प्रयत्न करतात. ह्यांना सांधणारा व्यक्ती या राज्याला पुढे नेण्यासाठी काम करतोय असं मला म्हणायचं. तर कोणी हे सांधण्याचे प्रयत्न केले पाहिजे. पण या सगळ्यामध्ये मुख्यतः जेव्हा आपण म्हणतो की मराठा विरुद्ध OBC या वादामुळे कुठेतरी तो फटका बसला. पण गेल्या वेळेस जर आपण बघितलं तर प्रीतमताई साधारणतः 2 लाखांपेक्षा जास्त लीडनी निवडून आल्या होत्या. पण यंदाच्या निवडणुकीमध्ये बीडमध्ये फक्त हा एकच फॅक्टर तुम्हाला दिसला की ज्या पद्धतीनं भाजपचा एक मग पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेला प्रचार असो, किंवा जो ग्राउंड लेवलवरती एक प्रचार झाला, दलित आणि मुस्लिम हा समाज ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीकडे एकवटला, तर या सगळ्या गोष्टींचा परिणाम बीडमध्ये झाला. नक्कीच झाला. नुसतं बीडमध्ये नाही झाला. फ्रँकली आमचे सगळेच कॅन्डिडेट पडले. या सगळ्या गोष्टींचा परिणाम नक्कीच झाला. आणि तो मला तर 6,000 पराभव पत्करावा लागला. 2-2, 1.5 लाखांनी पण लोक पराभूत झाले मराठा समाजाचे असलेले. त्यामुळे असं म्हणता येणार नाही की माझ्यावर जातीवादच झाला. फक्त परिस्थिती नक्कीच बिकट झाली होती. माझा लीडरशिप मोठी असल्यामुळे किंवा मी OBCचा प्रॉमिनंट चेहरा असल्यामुळे, एक महिला असल्यामुळे माझं सतत मीडियावर दिसत होतं. प्रत्येकजण आपापल्या पातळीवर लढत होता. नक्कीच नॅरेटिव्ह सेट झाला की संविधान बदलणार, त्यामुळे प्रमुख
दलित समाज, मुस्लिम समाज यांच्यावर नक्कीच परिणाम झाला. आता या सगळ्या लोकसभेच्या गोष्टी झाल्या. लोकसभेमध्ये भाजपला जितकं अपेक्षित यश होतं तितकं मिळालं नाही. जसं दानवे असतील किंवा तुमचा जो काही पराभव झाला तो संपूर्ण महाराष्ट्रासाठी धक्कादायक होता, कारण ज्या पद्धतीने नौखे उमेदवार बऱ्याच ठिकाणी मैदानात होते त्यांनी सुद्धा इथं बाजी मारली. पण आता विधानसभेला तशाच पद्धतीचं नरेटिव्ह जे आहे ते पुन्हा आता समोर यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे अगदी राहुल गांधींचा दौरा झालाय कोल्हापूरचा आणि त्या ठिकाणी सुद्धा पुन्हा त्यांनी संविधान असेल किंवा ज्या पद्धतीनं ही विचारधारा जी आहे ती संकुचित आहे अशा पद्धतीनं प्रचार करायला सुरुवात झालेली आहे. तर आता हा मुद्दा पुन्हा विधानसभेला सुद्धा डॅमेज करणारा ठरेल का? हे पहा, मला असं वाटतं की त्या मुद्द्यांनी एवढं ऑलरेडी डॅमेज केलंय. विधानसभा आणि लोकसभेमधलं अंतर तेवढं फारसं नाहीये. तर एकदमच एखादी गोष्ट जेव्हा डॅमेज होते तेव्हा तिला परत बरं होण्यासाठी एक काळ द्यावा लागतो. तर तो काळ तेवढा नाहीये. त्यामुळे आमच्यासाठी पण ते चॅलेंज आहे आणि त्यांनी जे डॅमेज करून ठेवलंय त्यामुळे त्यांनी पण खूप लोकांना दुखवलेलं आहे. महाविकास आघाडींना फायदा जरी झाला तरी ज्या पद्धतीने मतांचं विभाजन झालं त्याप्रमाणे असा एक मोठा वर्ग सुद्धा आहे जो महाविकास आघाडीकडे बघताना म्हणतोय की यांना आम्ही मतं नाही देणार. असं नाही की फक्त महाविकास आघाडीकडेच सगळा हे आहे. ऑफकोर्स वोटिंग पॅटर्न वगैरे हा विषय फार डिटेलमध्ये चर्चा करण्यासारखा आहे, पण आमच्यासाठी आणि दोघांसाठी चॅलेंजिंग आहे. विचारधारांचा वेगवेगळे अलायन्स जे कधी आम्ही स्वप्नात नाही पाहिले ते झालेले आहेत. त्यामुळं आमचं ते पायलट होतं. ही जी अलायन्स झाली आमची, जे आमचे महायुतीमध्ये घटक पक्ष आले त्यांचं आणि आमचं आणि त्या तिघांचं एक पायलट इलेक्शन होतं. त्यामुळे नक्कीच त्याचा परिणाम आम्हाला बघायला मिळाला. विधानसभेमध्ये अत्यंत सावध भूमिका राहून आणि काही पॅटर्न्स बदलून काही गोष्टीमध्ये स्पष्टता, एखादी गोष्ट आपल्याकडून राहून गेली आहे, चुकली आहे, आपण नाही करू शकलो, ती अत्यंत मोठ्या मनाने स्वीकारून पुढे जायला पाहिजे आणि तरच आम्ही चांगल्या विजयाकडे वाटचाल करू शकतो आणि त्या अर्थाने नक्कीच आम्ही आमची पावलं उचलतोय. आता या सगळ्यामध्ये लोकसभेला खरं तर ज्या पद्धतीनं सगळ्यात जास्त फटका हा भाजपला बसला हे अगदी स्पष्ट दिसतंय, कारण सगळ्यात मोठा पक्ष होता महाराष्ट्रातला जो अगदी 2 नंबरवरती आला आणि त्यांच्यासोबत ठाकरेंचे सुद्धा 9 खासदार आलेले आहेत निवडून. पण आत्ता जे काही विधानसभेचे सर्वे येत आहेत किंवा विधानसभेच्या ज्या काही चर्चा होत्या त्याच्यामध्ये अक्षरशः अशा पद्धतीनं म्हटलं जाते की भाजप अगदी निम्म्यावरती येईल, म्हणजे 60-65चा आकडा समोर ठेवला जातोय. कुठेतरी लोकांनी भाजपला रिजेक्शन बॉक्समध्ये टाकले अशी चर्चा होती. तर तुम्हाला असं वाटतं का की भाजप या सगळ्यातनं सुद्धा तरुण जाईल किंवा भाजपविषयी निगेटिव्ह वातावरण हे तुम्ही मान्य करताय का? आता तरुण जायला पाहिजे. निगेटिव्ह वातावरण हे मी मान्य न करण्याचं काही कारण नाही. निगेटिव्ह वातावरण आहे म्हणूनच लोकसभेला असे निकाल लागलेले आहेत. आणि निगेटिव्ह वातावरण हे भाजपविषयी असं नाही. लोकांना कदाचित एकदम नवीन काहीतरी प्रयोग केल्यावर ते पचायला वेळ लागतो. जसं ह्या युती पण आमची नवखी झाली, जसं त्यांची पण युती ही जगावेगळी झाली जेव्हा त्यांचं सरकार झालं, पण तेव्हा मतदान नव्हतं समोर त्यांच्या. आमची झाली आणि लगेच एक वर्षभरात इलेक्शनची वेळ आली. त्यामुळे तो परिणाम नक्की आहे, आम्ही नाही नकारू शकत की लोकांची नकारात्मकता काढून आम्हाला पुढे जावं लागेल. पण आम्ही अशा इतक्या चांगल्या आणि प्रभावी कामं केलेली आहेत, ती कामं मांडून हे जातीवाद वगैरे हे फक्त इलेक्शन पुरता विषय आहे हे बाजूला काढला पाहिजे आणि ती प्रमुख कामं जी केलेली आहेत ती कामं पुढे मांडून आम्हाला जावं लागेल. 14 ते 19 उत्तम सरकार आम्ही चालवलेलं आहे. त्याच्यानंतर इव्हन मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारमध्ये मिळालं होतं. त्याच्यानंतर आता मध्ये सरकार बदललं, परत आत्ता हे सरकार आलंय. अनेक चांगल्या स्कीम्स त्यांनी केलेल्या आहेत शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, तरुणांसाठी. त्या सगळ्या गोष्टींना अत्यंत प्रभावीपणे मांडलं पाहिजे. प्रॅक्टिकली आणि रिअली प्रत्येक जणांनी रियालिटी फेस करून डिसिजन घेतले पाहिजे आणि तसं झालं तर आम्हाला परत पहिल्यासारखा विजय मिळवण्यामध्ये यश येईल. आता जसं तुम्ही म्हणालात की काही प्रभावी योजना मांडलेल्या आहेत. अगदी अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. त्याचे मला वाटतं 2 हप्ते जे आहेत ते महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत. तर तुम्ही आता महिलांमध्ये जात असाल, कसा रिस्पॉन्स आहे आणि ज्या पद्धतीनं या योजनांचा प्रभाव खरंच विधानसभा निवडणुकीमध्ये तितका दिसू शकेल का? तुम्हाला काय तो दिसायला पाहिजे. याचं कारण असं आहे की ह्या योजना हे सरकार अनेक होती आमच्यापूर्वी, नव्हती का? पण का त्यांनी नाही विचार केला की या देशामध्ये प्रत्येक शहराला मस्त हायवेनी जोडलं पाहिजे? हे आमच्या पक्षानेच विचार केला. पहिले अटल बिहारी वाजपेयी आले तेव्हा त्यांनी सुरू केले रस्त्याची कामं, जे प्रधानमंत्री मोदी आल्यावर धन्यवाद नितीनजी गडकरी यांचे की त्यांनी नॅशनल हायवेचं जाळं केलं. त्याच्यामुळे ग्रामीण भाग हा शहराशी जोडला गेला. विकास रस्त्यांनीच पोचतो. अमेरिका का पुढे गेलं? कारण रस्त्यांचं जाळं त्यांनी केलं.
आम्ही जलसंधारणाचं, जलयुक्त शिवारसारखी कामं केली, इतकी चांगली कामं केली. तसं हे कामं आम्हाला लोकांपर्यंत नेले पाहिजे. लोकांमध्ये प्रतिसाद चांगला आहे, कारण ह्या लाभाच्या योजना आहेत, लाभ घेण्यासाठी चांगला आहे. अशी योजना आम्ही करतोय. समोरचे टीका करतायत की आता जसं मराठी भाषेला भाषेचा दर्जा मिळाला, मराठी मनाला अत्यंत त्याचं समाधान झालेलं आहे. समोरचे टीका करतात की हे तुम्ही निवडणूक समोर ठेवून करताय. पण मी म्हटलं तुम्ही पण अनेक निवडणुका लढलात, 75 वर्ष झाले स्वातंत्र्याला, तुम्ही पण 60 वर्ष सत्तेवर होतात, अनेक निवडणुका लढलात, मग तुम्ही का नाही तेव्हा हे निर्णय घेऊ शकलात? लोकांना प्लीज करण्यासाठीही घेतले असते तरी चाललं असतं. निवडणुका समोर ठेवून का होईना, निर्णय जनहिताचे आहेत ना, जनतेच्या हिताचे नसलेले निर्णय नाहीत. मला वाटतं ह्याचा परिणाम चांगला होईल. ही निवडणूक अशी निवडणूक आहे की जिथं महिलांना खूप महत्त्व आलंय. म्हणजे प्रत्येक नेता हा महिलांबद्दल बोलताना दिसतोय. म्हणजे अजित पवारांनी लाडकी बहीण योजना घोषित केली, त्यानंतर त्यांनी जनसन्मान यात्रा काढली आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदाच असं अजित पवार बघायला मिळाले की जे महिलांशी 1-on-1 संवाद साधतायत. किंवा देवाभाऊंचं लाडका देवाभाऊ असेल किंवा एकनाथ शिंदेंचं, महिलांना ॲटलिस्ट मतदानासाठी इतकं महत्त्व दिलं जातं. हे बघून एक महिला नेता म्हणून काय वाटतं? मला आनंद वाटतो. एक तर त्या महिला ज्यांना ही अमाऊंट फार महत्त्वाची आहे त्यांच्या सन्मानजनक जीवनासाठी. महिलांचं जीवन फार वाईट आहे. एक औषधाची बाटली आणायला सुद्धा लाज वाटते विचारायला, घरच्या मोठ्यांना, नवऱ्याला त्याची अडचणी पाहून. गरीब महिलांचं जीवन वाईट आहे, तर त्यांना तो आधार नक्की झाला, तो हा आधार झाला. पण महिलांना आम्ही आधार देऊ आणि त्या आमच्या आधाराने आम्ही त्यांचे भाऊ होऊ, आम्ही त्यांचं रक्षण करू, ही भावना सकारात्मक आहे, वेलकमिंग आहे. पण सतत महिला आधाराच्याच शोधात राहाव्या असंही मला वाटत नाही. त्या महिला ह्या स्वतःच्या आधाराने जगू शकल्या पाहिजे, अशा घडवल्या गेल्या पाहिजे. कारण आता तुम्ही बघताय की आता महिला वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात आणि आता कोणतंही घर दोन्ही नवरा बायको इक्वली चालवतात. नवरा आणि बायको जरी सारखा पगारात असले तरी घरातले कर्म आणि घरातल्या गोष्टीमध्ये फार काही बदल झालेला नाही आहे. ते महिलांच्याच म्हणजे काय खात्यात येतात. स्वयंपाक कर, कुकर लाव, डब्बा तयार कर, सासू सासऱ्यांचं बघ, अजून कर. त्यांना ते पगार माहेरी देता येतो का? आईवडील आजारी आहेत तर त्यांना नाही देता येत. त्यामुळे महिला आधाराच्या अपेक्षित होत्या, आधार दिला, धन्यवाद. पण महिला सतत आधाराधीनच राहाव्या असं का? त्यात कधी तेवढ्या स्वतंत्र होतील जेव्हा त्या प्रत्येक स्वतःच्या मेहनतीने कमवलेल्या पैशाला कुठे खर्च करायचं हे ठरवू शकते. आत्ताच्या आपल्या मंत्रिमंडळामध्ये फक्त एकच महिला मंत्री आहेत, अदिती तटकरे. आणि तुमच्यासारख्या महिला नेत्या आहेत ज्यांच्याकडे महाराष्ट्र एक अपेक्षा म्हणून बघतो. तुमचं नाव सातत्याने मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत येत असतं. गेल्या 5 वर्षामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्यामध्ये पंकजा मुंडे = संघर्ष असं झालं होतं. पण तो आता खरं तर शब्द दूर झालेला आहे. आता तुम्ही पुन्हा आमदार झालेले आहात, पुन्हा नेतृत्व करावं महाराष्ट्राचं, किंवा जी काही जनतेच्या मनातली इच्छा असते मुख्यमंत्रीपदाची, त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? खरं मी सांगू का, संघर्ष आमदार झाल्याने संपला असं नाही. कारण संघर्ष कधीच संपत नाही. संघर्ष जर तुम्ही कुठल्या कारणासाठी करत असाल तर ते कारण जर अति मोठं असेल तर ते संघर्ष कसा संपणार? आपल्या जीवितात ते संपत नाही. माझ्या वडिलांचं आयुष्य गेलं संघर्षात, पण त्यांना जे करायचं ते सगळं त्यांनी काही संपवून टाकू शकत नाही. मला आता मी ऊसतोड कामगारांची नेता आहे. ऊसतोड कामगारांचं आयुष्य बदलण्यासाठी मला 25 वर्ष संघर्ष करावा लागेल. तर ज्या लोकांसाठी मी काम करते त्यांच्यासाठी संघर्ष हा 1-2 दिवसांचा नाही, हा माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत राहणार आहे. मी आमदार झाले यांनी एक समाधान झालं, त्या पोळलेल्या मनाला बरं वाटलं. असंख्य म्हणजे मी माझं वाक्य होतं की मी जर आमदार झाले तर महाराष्ट्रातलं एकही गाव नाही राहणार जिथे गुलाल नाही उधळला जाणार. एकही गाव नाही होतं की जिथे उधळला नाही गुलाल. 2 घरं असतील गरिबाचे, त्यांनी कौतुकाने उधळला. तर हे प्रेम आहे ना, हा प्रेमच मुळात माझ्या संघर्षाला वाट करून देत असतं. कारण इतकं प्रेम ठेवता येत नाही आणि त्या प्रेमाला सांभाळण्यासाठी संघर्ष करावा लागतो. मी महिला नेता आहे पण मी पहिले नेता आहे. मला नेहमी असं वाटतं की जसं टायगर टायग्रेस असतं तसं लीडर नसतं. लीडर असतो. त्याला कुठलंही ज्या दिवशी जेंडर नसतं तेव्हा तो लीडर असतो. तर माझे फॉलोअर्स असंख्य पुरुष देखील आहेत, असंख्य मुलं देखील आहेत. पण महिला ह्या कमजोर वर्ग थोडा मानला जातो, नक्कीच आहे जगात, फक्त भारतात नाही. त्यांच्यासाठी काम करण्यामुळे महिला लीडर म्हणून नेहमी माझं बारीक लक्ष राहील. आता राज्याचं पहिले आम्हाला आता जास्त जागा आणणं हे चॅलेंज आहे. त्याच्यासाठी विधान परिषद मिळाल्यामुळे मी राज्यभर फिरू शकणार आहे, मी अडकून नाही पडणार आहे कुठे. आणि नक्कीच त्याच्यामुळे राज्यामध्ये महायुतीचा मुख्यमंत्री व्हावा
ह्याच्यासाठी मी योगदान देणार आहे. आधीही मी असाच विचार करत होते, आजही असाच करते, उद्याही तसाच करेन. कोणीतरी खोडी काढण्यासाठी ते मला चिकटवलं की पंकजा मुंडे स्वतःला मुख्यमंत्री समजतात. तर मी त्या व्यक्तीला सुद्धा म्हणलं की तुम्ही मला हे चिकटवलं तर हा माझा एके दिवशी सन्मान होईल, हा अपमानजनक विषय नाही. तर जेव्हा मी रस्त्यात जात असते कुठे तर कोणीतरी कुजबुजतं मध्येच की कोण आहे तिचे सेल्फी घेत आहेत सगळे, एखादा हिंदी भाषिक एकदम पटकन नाही ओळखलं, अरे ओ मुख्यमंत्री बनण्यावाली ती ना महाराष्ट्र की, असं कोणतरी म्हणतं. तर मी म्हणते ज्यांनी माझं वाईट करण्यासाठी ह्या बातम्या पसरवल्या त्याचे खूप आभार. त्या पदापर्यंत पोचणं हे स्वप्न अखेरचं नव्हे माझं. त्या पदापर्यंत पोचवण्यासाठी योगदान नक्कीच देईन, माझ्या पक्षासाठी, माझ्या महायुतीसाठी. आता महायुतीचा मुख्यमंत्री व्हावात असं तुम्ही म्हणालात, पण एक भाजपच्या नेत्या म्हणून म्हणजे सातत्याने अनेक भाजपचे कार्यकर्ते जे 2022ला ज्या पद्धतीनं महायुतीचं सरकार स्थापन झालं त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील अशी अनेकांची अपेक्षा होती, पण शिंदे मुख्यमंत्री झालेले आहेत, त्यांच्या नेतृत्वात निवडणुका होत आहेत. पण जे एक भाजपचा कोर लीडर म्हणून भाजपचा पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावा ही जी सगळ्यांची इच्छा आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय? कोणालाही वाटतं माझ्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असं मलाही वाटतं. तसंच शिंदे शिवसेनेचाही वाटत असेल की आमचा व्हावा, तसंच अजितदादांच्याही सेनेला वाटत, तसंच बाळासाहेब ठाकरे आमच्या उद्धवजी ठाकरे यांच्या शिवसेनेला वाटत, तसंच पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी, तसंच काँग्रेसला. हे तर नॅचरली वाटणार, आपला मुलगा पहिला यावा वर्गात, हे प्रत्येकाला वाटणार. पण त्या घडामोडी काय घडतील पुढे याला आत्ता तरी आपल्या महाराष्ट्राचं राजकारण गेल्या 5 वर्षात पाहताना कोणीच प्रेडिक्ट करू शकत नाही. पण मुख्यमंत्री कोणी व्हावा, महाराष्ट्राच्या जनतेला न्याय देत राहावा एवढं मात्र नक्कीच. पण गेल्या काही वर्षात दावेदार खूप वाढले असं वाटत नाही? हो, ॲम्बिशियस लोकांची संख्या वाढली आहे, विच इज अ गुड थिंग. पहिले एक माणूस झाला तर 20 वर्ष दुसरा विचार करत नव्हता, ही परिस्थिती नाही. त्यामुळे कोणीही आता मोठ्या पदावर दावा सांगू शकतो. फक्त पदावर नुसता दावा सांगणं एवढं हेतू नसावा. जे त्या पदातून आपल्याला द्यायचंय, आपण मरावे परी कीर्तिरूपे उरावे, चांगलं काम करण्यावर जास्त भर दिला तर जनता काही फार म्हणजे आंधळी नसते, ती सर्व पाहत असते. त्यामुळे मला असं वाटतं कोणालाही वाटणार आहे आपला मुख्यमंत्री व्हावा, त्याच्यात काही हे नाही. आता कितीतरी आमचे मतदारसंघ आहेत जिथे आम्ही कमळ म्हणून आयुष्यभर लढलोय. आज बॅलेट पेपरवर कमळ नसणार आहे, आज मशीनवर कमळ नसणार आहे, तर नक्की कमळा धरून आयुष्य घालवलेल्या माणसाला वाईट तर वाटणार आहे, वाईट तर वाटणार आहे. हे निसर्ग आता वाटणार आहे. कोणी जर म्हणलं नाही नाही असं काही तर हे खोटं बोलणं होईल. तसंच दुसऱ्या चिन्हांचंही असणार आहे. त्यामुळे या गोष्टी नैसर्गिक असतात, ह्या ॲक्सेप्ट केल्या पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. ज्या घडामोडी पुढे घडतील त्या चांगल्या घडाव्या असं वाटतं. बीड जिल्ह्यामध्ये एकंदर काय आत्ता तुमचं काय प्लॅनिंग असणार आहे विधानसभेचं? आता महायुतीचे 5 आमदार आहेत, 2 आहेत ते भाजपचे आहेत, बाकीचे अजित पवारांचे आहेत. पण ज्या पद्धतीनं शरद पवारांचे दौरे होत आहेत, शरद पवार खरं तर प्रत्येक ठिकाणी माणसाला माणूस जोडतायत. अजित पवारांसोबत जितके आमदार गेले त्या ठिकाणी त्यांनी एक नवीन माणूस हेरलाय. म्हणजे अगदी धनंजय मुंडेंच्या विरोधात आधी एक माणूस हेरला होता, पण काही कारणांनी एका केसमध्ये ते अडकले. त्यानंतर आता त्यांनी दुसरा एक माणूस उभा केलेला आहे. सो शरद पवार असतील किंवा काँग्रेस असेल किंवा ठाकरे हे अगदी टफ फाईट देण्याच्या तयारीत आहेत. अशा पद्धतीत पंकजा मुंडे स्वतःहून बाकीच्या कोणकोणत्या विधानसभाची कशी तयारी? मी पूर्ण राज्यभर काम करणार आहे. जिल्ह्यामध्ये 3 जागा त्यांच्या आहेत, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या. आमच्या 2 निवडून आलेल्या होत्या आणि 1 शिवसेनेकडे होती पूर्वी. आता त्यांचं काय गणित होईल त्याच्यावरती 3 आहे का 4 आहे ते ठरेल, ते त्यांच्या आपसातली चर्चा आहे. मी महायुती म्हणून सर्वांचं काम नक्कीच करेन. जिल्ह्यातली परिस्थिती थोडीशी नाजूक आहे, कारण राष्ट्रवादीचं पहिलं मी म्हटलं पायलट असल्यामुळे सर्व मत आम्हाला ट्रान्सफर होऊ शकलं नाही लोकसभेला. तो नक्कीच थोडासा लोकांच्या मनात धुमसत असलेला विषय. तर त्यांनी आपल्याला नाही दिलं तरी आपण त्यांना द्यायला पाहिजे, कन्व्हिन्स करण्याचं एक मला वेगळं अधिकचं काम करावं लागणार आहे. परळी आम्ही आमचं हाताळली, पण जिल्ह्यामध्ये मात्र वोट ट्रान्सफर होऊ शकलं नाही जसं पाहिजे तसं. थोडं बीड जिल्ह्याची परिस्थिती वेगळीच असणार आहे, ती वेगळ्याच पद्धतीने हाताळावी लागणार आहे. मी महायुतीचं काम करेन. शरद पवारांचं जसं मी तुम्हाला विचारलं, त्यांच्या राजकारणाकडे आता पवारसाहेब आत्ता राजकारणातल्या पटलावरील सर्वात अनुभवी व्यक्ती आहेत, ह्याच्यात काहीच वाद नाही. त्यांनी राजकारण स्वतः केलंय, स्वतः पाहिलंय, उलटलंय, पालटलंय, पक्ष बदललेत, पक्ष वेगवेगळ्या युती केल्या आहेत, वेगवेगळे प्रयोग राजकारणात केलेत, पुलोदपासून ते आत्ता राष्ट्रवादीच्या जन्मापर्यंत ते महाविकास आघाडीपर्यंत. त्यांचा अनुभवच तेवढा दांडगा आहे. पण त्यांच्या खालोखाल अनुभव घेणारे अनेक लोक आहेत. तर मी जसं म्हटलं आता ॲम्बिशियस होत आहेत, नवीन तरुण लोक वेगवेगळे विषय हाताळत आहेत, तर
त्यांनी नक्कीच त्यांच्या अनुभवी चाली खेळतील. त्या चालींना जशाला तसं उत्तर देणाऱ्या चाली आम्हाला खेळणं हे आमच्यासाठी चांगलं एक उद्दिष्ट असणार आहे. कारण शेवटी आपण कोणाविरुद्ध लढतोय ती पण एक चांगली गोष्ट असणार आहे. हेल्दी फाईट करण्यासाठी हे करणं आहे. ते अनुभवी ह्याच्यात वादच नाही. पण नवीन चेहरे पण येत आहेत राजकारणात, नवीन उमेदीचे लोक पण येत आहेत. त्यांचं राजकारण बघणारी पिढी देखील एक आहे. आता जसं मुंडे साहेब आहेत, अत्यंत धुरंधर राजकारणी, पण जे लोक मुंडे साहेब वारले तेव्हा 10 वर्षाचे होते, त्यांनी मुंडे साहेबांना नाही पाहिले ना. ते मला नेता मानतात आणि मुंडे साहेबाला थोडं म्हणजे भक्ती करतात त्यांची. तसं पवार साहेबांसाठी जी तरुण पिढी आहे ती तरुण पिढी अजून काय बघते या राजकारणाकडे हे बघण्याचं. आणखी एक मुद्दा की आता भाजपमधून पक्ष सोडून जाणाऱ्यांची संख्या वाढताना दिसते. समरजित घाटके गेले, हर्षवर्धन पाटील गेले, सूर्यकांता पाटील असतील, अशी उदाहरणं एक एक दिवस वाढताना दिसत आहेत. शरद पवारांची तुतारी घेण्याकडे लोकांचा कल दिसतोय. म्हणजे अनेक लोकांची बोलल्यावर असं जाणवलं की तुतारी हातात घेतली की निवडून येऊ, असं एक लोकांचं परसेप्शन आता बिल्ड झालेलं दिसतंय. तर जी लोक 14-19च्या काळामध्ये भाजप सत्तेत येणार किंवा भाजप सोबत जाऊयात असं म्हणत भाजपमध्ये आली, फडणवीसांच्या जवळची झाली, ती लोक आता सोडून चालली आहेत पक्षाला. सत्तेत हे पक्ष येणार असा अंदाज धरून येणारी काही मंडळी असतात, तशाप्रमाणे ते चेंज करत राहतात. हे आले परत गेले आणि आधी आले असं तसं होणारच आहे. आम्ही एक एक 2-2 लोक जातं ह्याच्याकडे कशाला लक्ष ठेवतोय. आम्ही अख्खे पक्ष हे सोबत घेतलेले आहेत. म्हणजे 40-40 आमदार एकेका पक्षाचे आमच्याकडे आले, तर एखादा जाणार ना. म्हणजे जेव्हा आमच्याकडे गंगाळ भरून आले तर त्याच्यात वाटी भरून जाणारच ना. तर ते जास्त संख्या झाल्यावर पण तसा परिणाम दिसतच असेल, तर त्यामुळे ते जाणार. ते पण नैसर्गिक आहे. त्यांना संधी नसेल तर ते जाणार. तर लढावं लागेल आम्हाला तिथे. या सगळ्यामध्ये अगदी आपण शेवटच्या 1-2 प्रश्नांकडे येऊयात. एकनाथ खडसे त्यांचं राजकारण जे आहे आता महाराष्ट्रामध्ये खूप चर्चेत आहे. कारण लोकसभेच्या आधी ॲक्च्युली ते अगदी शरद पवारांच्या पक्षातनं उभे राहतील, त्यांची उमेदवारीसुद्धा डिक्लेअर झाली, पण त्या दरम्यान त्यांनी निर्णय घेतला की मी राष्ट्रवादी पक्ष सोडतोय. त्यांनी रक्षा खडसेंचं काम केलं आणि आता लोकसभेनंतर त्यांनी परत राष्ट्रवादीच्या बैठकांमध्ये दिसत आहेत, ते सभांमध्ये दिसत आहेत. खडसेंचं राजकारण नेमकं गणलेलं आहे की खडसेंचं राजकारण काय चालू आहे? कारण तुम्ही खूप जवळून त्यांचं राजकारण बघितलेलं आहे. त्यांना मी बघितले माझ्या वडिलांचे सहकारी म्हणून वगैरे. राजकारणाच्या दृष्टीने मी त्यांना कधी पाहिलं नाही. ते गेले तरी त्यांच्याविषयी तो आदर नेहमी राहिलेला आहे. आज त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये असं सारसार दिसतंय की ते राष्ट्रवादीचं काम करणार आहेत. जे काय मी त्यांचे आता रील्समध्ये, आता एवढा पूर्ण इंटरव्ह्यू बघायला वेळ मिळाला नाही, सभांमध्ये तर ते त्यांचं काम करतील असं स्पष्टता दिसते. त्यांचे ते आमदार आहेत, त्याच्यात फार काही खोलात जायची गरज नाही. साहजिक आहे, त्यांची स्नुषा उभी होती तेव्हा कदाचित राष्ट्रवादीशी त्यांचं बोलणं झालं असेल आणि त्या बाबतीमध्ये त्यांनी त्यांना थोडी सूट दिली असेल. परंतु आता ते मला दिसत आहेत ते राष्ट्रवादीचं काम करताना. देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी असं म्हटलं जात आहे की कुठंतरी तो जो राग आहे की बाबा मराठा समाजाचा खूप राग देवेंद्र फडणवीसांवर, विशेषतः मनोज जरांगे हे सातत्याने फडणवीसांना टार्गेट करताना आपल्याला दिसत आहेत. आणि असंही म्हटलं गेलं की बीडमध्ये फडणवीसांनी सभा न घेण्यामागे याचं एक कारण सुद्धा होतं की मराठा समाजाचा असलेला रोष. मराठा समाज ज्या पद्धतीनं किंवा मराठा समाजातले लोक त्यांना टार्गेट करतायत, याविषयी तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की त्यांना टार्गेट करतायत म्हणजे आता बघा, एका तुम्ही पदावर असता तर लोक तुम्हाला नुसतंच हार नाही घालणार, ते तुम्हाला टीकाही करणार. म्हणजे जेव्हा तुम्हाला फुलं मारतील तेव्हा खडे पण मारणार. तर ते सगळंच राजकारण स्वीकारावं लागतं. आणि त्यामुळे देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा खरं तर मराठा समाजाला आरक्षण दिलेलं होतं त्यांनी. काही मराठा समाजाचे मोठे मोठे लीडर्स त्यांनी पक्षामध्ये घेतले होते. तर ती परिस्थिती तेव्हा मराठा समाज त्यांच्या जवळ गेला असं चित्र दिसत होतं. पण मला असं वाटतं की एक परिस्थिती अशी निर्माण झाली की ते त्यांना टार्गेट करतायत. हे नक्कीच मलाही थोडंसं अंतर्मुख करतं की कारण काय आहे. कारण त्यांनी तर आरक्षण दिलं होतं आणि आता गेलं आरक्षण तेव्हा त्यांच्या हातात ते नव्हतं. तर त्यांना कारण काय त्यांना टार्गेट करायचं असं मलाही वाटतं. मी बरेच 2-3 इंटरव्ह्यूमध्ये ते बोलले देखील. आता ते गृहमंत्री असल्यामुळे त्या झालेल्या घटना, लाठीचार्ज वगैरे त्याचा त्यांच्याविषयी त्यांच्या मनामध्ये राग असेल आणि म्हणून वेळोवेळी बोलत आहेत. पण मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये मराठा आरक्षण न दिलेल्या, मराठा नसलेल्याच नेत्यांविषयी त्यांनी बोलणं कितपत प्रशस्त आहे असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न ताई, आता दसरा आहे, दसरा मेळावा जो दरवर्षी चर्चेचा विषय असतो.
मग आता मुंबईत सुद्धा 2 दसरे मेळावे होत आहेत, पण तुमच्या दसरा मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं, कारण वेगवेगळ्या भागातनं लोक येतात, तुमचं भाषण ऐकण्यासाठी लोक उत्सुक असतात. पण यंदा बीड जिल्ह्यामध्ये 2 दसरा मेळावा होत आहेत. नारायणगडावर मनोज जरांगेंचा सुद्धा दसरा मेळावा होतोय. तर कसं बघता तुम्ही या सगळ्याकडे? आता नव्या पद्धतीनं तुमच्याच पुढं आणखी एक दसरा मेळावा होणार आहे, तुमची ती परंपरा आहे दसरा मेळावा करण्याची. खरं सांगू का, मी 1 दशक झालं माझ्या दसऱ्याला. 14ला सुरू केला, आता 24 आहे. आणि खूप माझ्या दसऱ्यानी पण संघर्ष पाहिला माझ्यासोबत. त्याचे पण म्हणजे गठोडं घेऊन इकडून तिकडून आम्ही शेवटी स्थिर झालेलो. गेले 7 वर्ष झाले. भगवान भक्तीगड मी निर्माण केला. मला वाटतं गोपीनाथगड निर्माण केला, भगवान भक्तीगड निर्माण केला. हे माझ्या हयातीत नसल्यावरही लोक जिथे येऊन डोकं टेकतील अशा ठिकाणं मी निर्माण केले. मला त्याचा कौतुक वाटतं की करू शकले मी ते. समाजाची भावना जी होती, वंजारा समाज केवळ नाही, जो समाज मुंडे साहेबांवर प्रेम करतो, भगवान बाबांवर श्रद्धा ठेवतो, की ही परंपरा चालू राहिली पाहिजे होती. ती परंपरा चालू ठेवली. भगवान बाबाच्या जन्मस्थानी आम्ही ते मोठा गड उभारला. गड म्हणजे मंदिर केलं आहे. भगवान बाबांची सगळ्यात मोठी मला वाटतं मूर्ती असेल देशामध्ये, अशी कुठली मूर्ती नसेल. आणि ती परंपरा मी अनेक वर्ष करते. मी आमदार होते नव्हते, मंत्री होते नव्हते, मी ते मेळावे भव्य केलेले आहेत. आणि मी काय करते, फक्त ट्विटर टाकते आणि इन्व्हिटेशन देते. मला काही करावं लागत नाही. ग्राउंड साफ झालं, स्टेज लागलं की गर्दी आपोआप येते. ती परंपरा आहे. आता दसरा मेळावे 2 झाले जिल्ह्यामध्ये, हे दिसतंय मला, पण आमची तर परंपरा आहे. आम्ही अनेक वर्ष करतोय. ते करतायत तर मी काही म्हणू शकत नाही का करतायत, तर त्यांच्या चॉईस आहे. पण आम्ही तर अनेक वर्ष करतोय. त्यामुळे आमच्या दसरा मेळाव्याची परंपरा सोनं लुटायला, सीमोल्लंघनाला लोक येणार आहेत, मोठ्या संख्येने येणार आहेत. म्हणजे मला काहीच सोपं नाही आहे कदाचित. त्यामुळे बीड जिल्ह्यात पुन्हा अजून एक मेळावा होणार असेल, पण त्या मेळाव्याचा आम्हाला काही कुठल्याही प्रकारे नकारात्मकता नाही किंवा तो का होतोय असा आमच्या मनामध्ये प्रश्न देखील नाही. आम्ही आमची परंपरा जपतोय. समोर 10 लोक आले, 10,000 आले, नाही तर 10 लाख आले, मला तिथे जाणंच आहे. नक्कीच. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी. खूप धन्यवाद, तुम्ही आज बोल व्हिडिओवरती आलात. आणि अशा पद्धतीनं पंकजा मुंडेंनी अगदी लोकसभा निवडणूक असेल किंवा त्यांचं गेल्या काही वर्षातलं राजकारण असेल, सध्या होणारा दसरा मेळावा, त्याच पद्धतीनं आगामी विधानसभा निवडणुका, या सगळ्या संदर्भाने आपण पंकजा मुंडेंशी चर्चा केलेली आहे. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया लिहून नक्की कळवा. अशाच माहितीपूर्ण मुलाखतींसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.